तर जी काय स्कीम जाहीर झाली होती ती स्कीम राबवून तुमचे एक 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 मराठा समर्थक असतील, अभ्यासक असतील, याची एक मोठ बांधण्याचा प्रयत्न, एक स्कीम चालवली सरकार, चांगली गोष्ट आहे. जाती संख्या वाढत जाईल. चांगली आहे ना. जातीच्या विरोधात जाणारी टोळी जर जन्माला आली तर ते चांगलं असतं. रक्ताशी बेमानी जातीच्या करणारे लोक आहेत व ह्या युगात. इतक्या कठीण काळात समाज कठीण काळातून चाललाय, समाज संकटातून चाललाय, समाजाचे पोरं संकटातून चाललेत. अशा काळात जातीच्या रक्ताशी बेमानी करणारे एक टोळी स्वतःच्या लाभासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी जातीला सुद्धा छेद देऊ शकते, जातीच्या पोराच्या मुंडक्यावर पाय देऊ शकते, स्वतःचे पोरं, स्वतःच्या पोरी आणि स्वतःचा संसार मोठा करायसाठी. ह्या बी काही आहेत पैदाशी, ह्या दिसणं सुद्धा समाजाला गरजेचं आहे. चांगली गोष्ट आहे ती. राजकारणी करून घेत आहेत, चांगली गोष्ट आहे ती. पण त्यातले जे हुशार आहेत ते दनादन बाहेर पडणार आहेत. तर मग थोड्या दिवसात ऐकायला मिळत. माझ्याकडं रात्रीत काही माहिती आल्यात, काल बैठका संपल्यावर काही माहिती आल्यात. काही नाही म्हणतात, भूलभुलाया होतं. त्यांचा शब्द आहे बरं काय, मला असले शब्द येत नाहीत. भूलभुलाया होतं म्हणले, आईला बोलीला म्हणून गेलो आणि मला नव्हतं जायचं राव, तेव्हा म्हणला चल म्हणून मी गेलो आणि आम्हाला वाटलं तिथं काहीतरी होईन. काहीच नाही, नुसती चर्चा झाली, थोडी थोडी बडबड झाली आणि झाले गेले. आणि कुणी पुसलं नाही, काही काही म्हणले कुणी पुसलं नाही आणि उगाच गेलो तर समाजाच्या डोळ्यावर आलो. म्हणजे ही एक तर आपला उद्योग नाही हो. याच्यात जाऊन बसलोत, बरं बसलोत काहीतरी मोठ्यापणाने म्हणता येईल बाबा, समाजाला हे मिळालं ते मिळालं म्हणून गेलोत, तर आम्हीच जास्त लोकांच्या डोळ्यावर आलो तुम्ही समाजाचे. आता इथून पुढं कानाला खडा लावायचा. असे कमीत कमी 7-8-9 तरी फोन असतील रात्री. कानाला खडा लावायचा. आपला समाज एक समाज करता आलं तर समाजासाठी करायचं, नाही तर समाजासाठी बी नाही करायचं, घरी झोपून राहायचं. पण सरकारच्या नको नादी लागायचा. सत्ताधारी काही लोक तुमच्याकडे येत आहेत, काही महाविकास आघाडीचे लोक येत आहेत, संपर्क करत आहेत आणि ते त्यांचा असं सगळ्यांचा कयास आहे की तुम्ही त्यांना भेटलं म्हणजे त्यांना पाठिंबा मिळाला, असं एक सध्या चालू आहे. म्हणून भेटाभेटीचा सिलसिला सुरू आहे असं म्हणतात. आता भेटायला तर ते बंदच नाही, ते काय उघडच. त्याशी भेटल्यानंतर ते असं मानतायत की आता तुमचा पाठिंबा मिळाला. व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत मोठ्या प्रमाणात बाहेर. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही सत्ताधारी मंत्री, आमदार, काही विरोधातले हे लोक तुमच्याशी भेट घेऊन सोशल मीडियावर फोटो टाकतायत आणि तुमचा पाठिंबा मिळाल्याचं दर्शवतात. हे मी इतक्या हलक्या काळजाचा नाही, इतक्या कमजोर विचाराचा नाही. मी बहुतेक ते माझी मजा घेत आहेत, मी त्यांची मजा घेतोय बरं का. हां, ते जरी होलसेल दुकानदार असले तरी मी त्याच दुकानातलं गिऱ्हाईक. हां, मला चांगलं डाव माहिती, ते किती चॅप्टर आहेत मला चांगलं माहिती. हां, ते जरी साखर म्हणून मी टिकीत असली हां तरी आम्हाला याला मनोज जरांगे म्हणतात. हां, मला जातीपेक्षा कुणीच दिसत नाही. नसता मागच रिक्षात बसून कोणकडे गुंडळून गेलो असतो. या पठ्ठ्याला जातीपेक्षा कोणीच मोठं नाही. माझी जात 24 कॅरेट सोनं आहे. माझ्या पुढं ढिगारा जरी घातला सोन्याचा आणि पैशाचा आणि जर म्हणले तुला ह्यो समाज आहे आणि पैसे आहेत, हे हिरे माणिक मोती आहेत, कोणचं उचलायचं तर मी समाजच उचली. मला समाज पाहिजे म्हणून, मला हे नको. उत्तर त्या प्रश्नाचं दिलेच नाही, तर त्या लोकांना त्यांना काय सांगणार जे फोटोचा. बरं येऊन द्या ना, काय आता काय करता, येऊन द्या, भेटून द्या, बोलून द्या. आमजवळ तर काय बोलाशिवाय त्यांच्याजवळ तर काय, कारण त्यांचं काय मिसयूज करू नका, बॅनरवरती फोटो वापरू नका. होय यार, बॅनरवर कसं का वापरी दे. नाही ते काय टप्पर आहे बॅनर वापरायचे. आमचे पोट्टेले सुईच आहे मग गावागावातले मराठ्यांना माहिती आहे मी त्यांचं आहे. हे बघा दादा, एक काम करत असताना, एक चळवळ करत असताना, एवढी मोठी चळवळ राबवित असताना माझ्या पुढं सुद्धा अनेक पावलं उचलताना जबाबदारीनं मला उचलायला लागते. आलेल्यांना मला नाही तोंड टाकून बोलत आहेत, कारण मी जरी वयानं लहान असलो तरी एक समाजाचा मी सेवक म्हणून काम करत असताना मला खूप जबाबदारीने प्रत्येकाला हाताळायला लागतं. मला नाही असं पोरगळ बारगळसारखं वागता येत. आता मी जरी वयानं लहान